मी एका माझ्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून 1929 मध्ये पहिल्यांदा गांधीजींना भेटलो. त्या माझ्या मित्रांनी मला गांधीजींना भेटण्याचा सल्ला दिला होता. यानंतर गांधीजींनी मला पत्र लिहिले की ते मला भेटू इच्छितात. तेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो. ही गोष्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या अगोदरची आहे. तेव्हा ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला आले होते. ते 5-6 महिन्यासाठी तेथे होते. हे साहजिकच आहे की माझी त्यांच्यासोबत भेट झाली आणि आमना-सामना पण झाला. यानंतर पुणे करारावर सह्या झाल्यानंतर त्यांनी मला भेटायला सांगितले. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. ते त्यावेळी जेलमध्ये होते. मी फक्त एवढ्याच वेळा त्यांना भेटलो आहे आणि मी ही गोष्ट नेहमी सांगतो की गांधीजींना मी नेहमी एका विरोधकासारखाच भेटलो आहे. मला असे वाटते की मी इतर लोकांपेक्षा त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, कारण त्यांनी मला त्यांची विषारी दात दाखवली आहेत. त्यामुळे मी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जाणू शकलो. मी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात डोकावून पाहू शकलो. पण बाकीचे लोक तेथे भक्तासारखे जायचे, त्यामुळे ते काही पाहू शकत नव्हते. ते फक्त बाहेरील व्यक्तिमत्व पाहू शकत होते, जी त्यांनी महात्म्यासारखी बनविली होती. पण मी त्यांचं मानवी रूप बघितलं आहे, ते पण एकदम स्पष्ट. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मी त्या लोकांपेक्षा त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजतो, जे स्वतःला त्यांच्याशी जोडून बघत होते, असे मी म्हणू शकतो. जे तुम्ही पाहिलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की बाहेरील जग, विशेष करून वेस्टर्न वर्ल्ड, त्यांच्यात इतका इंटरेस्ट का घेत आहे. मला ही गोष्ट समजत नाही. भारताची गोष्ट कराल तर ते भारताच्या इतिहासात फक्त एक एपिसोड आहेत, युग निर्माता नाहीत. गांधीजीच्या आठवणी भारतीय लोकांच्या मनातून केव्हाच नष्ट झाल्यात. ज्या आठवणी शिल्लक आहेत त्या यामुळे कारण काँग्रेस पार्टी त्यांच्या वाढदिवशी किंवा इतर त्यांच्या आयुष्याच्या संबंधित दिवशी सुट्टी जाहीर करते आणि त्या हप्त्याच्या 7ही दिवस काही ना काही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. साहजिकच आहे, या कारणाने त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. पण जर आठवण करून देणारी कोणती कृत्रिम पद्धत नाही वापरली तर गांधीजींना केव्हाच विसरून गेले असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.